रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, आपल्याला हवं तसं होण्यासाठी, घडवण्यासाठी कधी कधी काही गोष्टी वेळ घेत असतात. उगीच ओढाताण करून कोणतीही गोष्ट वेळेआधी मिळवण्याच्या नादात आनंदाचं क्षण घालवायचं नसतात. प्रवाहासोबत वाहत राहायचं, प्रयत्न चालू ठेवायचं. एक दिवस हवं तसं नक्कीच घडत असतं आणि मिळत असतं. नक्की एकदा विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आईच्या पाया पडणं म्हणजे आकाशाला गवसणी घालणं. माणसं जशी दिसतात तशी ती कधीच नसतात. नातं निभावणारे कमी असतात आणि निभावतोय हे भासवणारे खूप असतात. वेळेवर वेळ नाही दिला तर माणसं दूर जात असतात. पुण्य दिसत नाही, पण वेळ आली की उपभोगता येतं. कारण जिथं पैशाचं काम संपत असतं तिथं पुण्याचा हिशोब सुरू होतो. राजकारणातील मित्र, चित्रपटातील चित्र, नाटकातील पात्र हे कधी खरे नसतात. खरे असतात ते फक्त आपले जिवलग मित्र. माणूस वाईट नसतो, परिस्थिती त्याला वाईट बनवत असते. आपले विचार हे सरळ असले की आयुष्यात येणारी वळणं ही कितीही वाकडी असली तरी काही फरक पडत नसतो. काही वेळेला आपण काही घेतलेला निर्णय हे चुकीचं होत आहेत असं वाटायला लागलं तर फार त्रास व्हायला लागतो. त्यावेळी थोडं थांबा, परत स्ट्रॅटेजी बदलून पुन्हा वाटचाल करा. पण आपल्या देहापर्यंत पोहोचायचं इतकंच ध्यानात ठेवा. लोकांना गमवायला कधीच घाबरू नका, कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते. मूर्ख बनत राहा, नाती टिकून राहतील. ज्या दिवशी तुम्ही चुकीच्या विरोधात आवाज उठवाल त्या दिवशी ती नाती तुटतील. दुसऱ्याचा 1000 सल्ला ऐकण्यापेक्षा आई वडिलांचा एक सल्ला ऐका, तुमचं आयुष्य बदलून जाईल. कारण नसताना गोड बोलण्याचं सोंग करणारी माणसं म्हणजे सावधानतेचा इशारा असतो. तुम्ही फक्त यशस्वी व्हा, गावभर बोंबा मारणारी माणसं हात जोडायला येतील. नेहमी लक्षात ठेवा, कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते. कधी कधी आपण एखाद्याच्या आयुष्यात इतकं पण महत्वाचं नसतो जितकं आपण समजत असतो. प्रेमाच्या न्यायालयात तोच गुन्हेगार ठरत असतो जो मनापासून खरं प्रेम करतो. मन जेव्हा एकदम थकून जातं तेव्हा हव्या असलेल्या व्यक्तीची आपल्याला सगळ्यात जास्त गरज असते. पैशाचा मोठेपणा कधीच दाखवू नका, कारण मेल्यावरती माणुसकी कमावलेली माणसं येतात
पैसा नाही. जवळच्या नात्यातली माणसं मनानं फार लांबची असतात. जेव्हा श्वास संपून जाईल आणि अपेक्षा बाकी असतील तेव्हा असेल मृत्यू, आणि जेव्हा श्वास बाकी आहे आणि अपेक्षा संपून जातील तेव्हा असेल मोक्ष. कर्म सांगतं, कोणत्याही स्वार्थाशिवाय कोणाचं तरी भलं करण्याचा प्रयत्न करा. देव तुमच्या सगळ्या समस्या सोडवेल. कधी कधी आपल्याला काही लोकांचं खूप हसू येतं, कारण ती स्वतः बदनाम असतात पण आपल्यावर हसत असतात. आज जबाबदारी ओळखून वागायला शिकलं तर उद्या येणारी संकट टळली जाऊ शकतात. नाती उगाच टिकत नसतात, त्यासाठी निस्वार्थपणे जीव लावावा लागतो. जोपर्यंत स्त्रीच्या भावनांना ठेस लागत नाही तोपर्यंत ती लाजाळूच्या झाडासारखी असते. आपण असल्याचा कुणाला त्रास नाही झाला पाहिजे याची घेतलेली काळजी म्हणजे मॅच्युरिटी. व्यक्ती जेवढा चांगला वागतो तेवढा जास्त वापरला जातो. तुमची गरज आहे तोपर्यंत जय जयकार होईल, आणि एकदा का गरज संपली की तुमचा सुद्धा स्वाहा होईल, कारण दुनिया ही मतलबी आहे. काहीतरी स्वार्थ असतो म्हणून लोक आपल्या सोबत राहतात, नाहीतर जीव नसलेल्या शरीराला घरचे सुद्धा जवळ ठेवत नसतात. चांगला व्यक्ती नेहमी चांगलं कर्म करत असतो. गरीबाशी थोडी मदत केल्यानं माणूस छोटा होत नसतो. एकदा का माणसाला दुनिया समजायला लागली की माणूस कमी बोलायला लागतो आणि स्वतःच्या कामाकडे लक्ष जास्त द्यायला लागतो.